नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या टप्प्याचे हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि काही माता भगिनींना याचे मेसेज आलेले आहे, तर काही माता भगिनींना याचे मेसेज आलेले नाही आहेत। तर आपण घरी बसूनच बँकेत न जाता आपल्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का हे आपल्या मोबाईलवरूनच चेक करू शकतोय, ते फक्त 2 मिनिटातच। म्हणजे आपल्याला यासाठी कोणत्याही बँकेमध्ये जाण्याची गरज नाही आहे। फक्त मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये जे मी सांगत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये जायची गरज नाही किंवा कोठेही तुम्हाला पैसे खात्यात जमा झाले की नाही हे चेक करण्याची गरज नाही। पहा, मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगणार आहे आणि त्या पद्धतीनुसारच तुम्हाला मी जशी प्रोसिजर करत आहे मी तुम्हाला लाईव्ह प्रोसिजर दाखवणार आहे। पहा, आणि त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व हे करायचं आहे। जर तुम्ही त्याच पद्धतीने केलं तर तुम्हाला फक्त 2च मिनिटात आपल्या घरी बसूनच तेही आपल्या मोबाईलवरून कळणार आहे की आपल्या बँकेत पैसे हे जमा झाले का नाही ते। तर पहा, मी स्क्रीनवर तुम्हाला काही बँकेची नावे व त्यांचे मिस कॉल नंबर दिलेले आहेत। तर या नंबरवरूनच आपल्याला कळणार आहे की आपल्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झाले की नाही। तर बघा, नंबरवरून माहिती चेक करण्या अगोदर तुम्ही हे खात्री करून घ्या की तुमच्या बँक अकाउंटला मोबाईल नंबर तुमचा हा जोडला गेलेला असावा, तरच तुम्हाला हे चेक करता येणार आहे। पहा, इथं ॲक्सिस बँक आहे आणि तिचा मिस कॉल नंबर दिलेला आहे। फक्त आपल्याला एक मिस कॉल द्यायचा आहे आणि ज्यावेळेस आपण मिस कॉल देणार त्या नंबरला त्यावेळेस तो फोन आपोआप कट होणार आहे आणि फोन कट झाल्यानंतर आपल्याला त्याचा मेसेज येणार आहे आणि तो मेसेज जो येणार आहे तो आपल्या बँक अकाउंटमध्ये किती रुपये आहेत हे आपल्याला कळणार आहे। तर पहा, इथं ॲक्सिस बँकेचा नंबर दिलेला आहे, बँक ऑफ बरोदा आहे, बँक ऑफ इंडिया आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, युनियन बँक आहे, स्टेट बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, इंडियन पोस्ट पेमेंट बँकसुद्धा आहे। पहा, कोटक महिंद्रा बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, साऊथ इंडियन बँक आहे, UCOची सुद्धा बँकेचा नंबर इथं अवेलेबल आहे। पहा, इथं विजया बँक, अलाहाबाद अशा भरपूर बँक आहेत। त्यापैकी आपली जी कोणती बँक असेल त्या नंबरला तो नंबर आपण आपल्या मोबाईलमध्ये डायल करायचा आहे आणि फक्त एक कॉल करायचा आहे। बघा, ज्यानंतर आपण कॉल करणार आहोत तो कॉल कट होणार आहे आणि कॉल कट केल्यानंतरच आपल्याला मेसेज येणार आहे। तर याची लाईव्ह प्रोसिजर आता आपण बघूया। तर बघा, मी तर बँक ऑफ इंडियाचा नंबर डायल केलेला आहे कारण की माझ्या मोबाईल नंबर हा बँक ऑफ इंडियाला जोडला गेलेला आहे आणि माझं अकाउंटसुद्धा हे बँक ऑफ इंडियाचंच आहे। तर मी फक्त बँक ऑफ इंडियाचा मोबाईल नंबर हा डायल करून घेतलेला आहे, जो मिस कॉल नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे तो डायल करून घेतलेला आहे। तर पहा, मोबाईल नंबर डायल केल्यानंतर फक्त आपल्याला कॉल या बटनावरती क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही कॉल या बटनावरती क्लिक करणार त्यावेळेस अशा पद्धतीने पेज ओपन होणार आहे आणि जर तुमचं नेट ऑन असेल तर तुम्हाला स्क्रीनवर हे दिसणार आहे की तुम्ही कोणत्या बँकेचा मोबाईल नंबर डायल केलेला आहे। पहा, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय। तर मी बँक ऑफ इंडियाचा बॅलन्स चेकिंगचा नंबर आहे हा, जो मी तुम्हाला स्क्रीनवर दिले आहे ते सर्व नंबर हे बॅलन्स चेक करण्याचे नंबर आहेत आणि या पद्धतीनेच तुम्हाला कॉल करून ते बघा, कॉल आता कट झालेला आहे आणि अशा पद्धतीने स्क्रीनवर तुम्ही मेसेज पाहू शकताय। याच पद्धतीने तुम्हाला मेसेज येणार आहे आणि तुम्हाला हे सुद्धा कळणार आहे की तुमच्या बँकेमध्ये किती रुपये जमा झालेत आणि कशा पद्धतीने तुमची बॅलन्सची हिस्ट्री दिसणार आहे इथं। म्हणजेच की याच्या अगोदर आपले किती ट्रान्झॅक्शन झाले किंवा आपल्या खात्यामध्ये किती पैसे हे जमा झालेत। तर तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले असतील किंवा तुम्हाला ते माहितीच नसतील की बँकेमध्ये पैसे जमा झाले की नाही, तर तुम्ही याच पद्धतीने चेक करू शकताय की बँकेमध्ये आपल्या पैसे जमा झाले की नाही। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, जेणेकरून त्यांना आपल्या बँकेमध्ये ज्या महिलांना मेसेज आला नाही आहे किंवा ज्या महिलांचे अप्रूव्ड असून सुद्धा त्यांना पैसे आले नाहीत असं वाटतंय, तर त्या महिलांनी कृपया दिलेल्या नंबरवर फोन करा आणि ज्यावेळेस तुम्ही फोन करणार त्यावेळेसच तुम्हाला कळणार आहे की तुमच्या बँकेमध्ये किती रुपये जमा झालेत किंवा नाही आहेत। तर पहा, आता आपण पाहू शकतोय की बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे किंवा इतर योजनांमुळे खूपच गर्दी होत आहे। तर तुम्हाला जर गर्दीत जाण्यात टाळायचं असेल आणि सोप्या पद्धतीने जर काम करायचं असेल तर तुम्हाला हे नंबर स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती आपण फक्त एक फोन करून आपल्याला माहिती मिळणार आहे की आपल्या बँक खात्यामध्ये किती पैसे जमा झालेत। पहा, तर याच पद्धतीने तुमची जी कोणती बँक असेल ते तुम्ही सिलेक्ट करा आणि त्या बँकेचा मोबाईल नंबर हा डायल करा। पण मोबाईल नंबर डायल करण्या अगोदर
तुम्ही हे कन्फर्म करून घ्या की तुमच्या बँक अकाउंटला मोबाईल नंबर जोडला गेलेला आहे किंवा नाही. जर पहा तुम्ही बँक अकाउंटला मोबाईल नंबर जोडलेला असेल तरच तुम्हाला हे पैसे जमा झालेला मेसेज येणार आहे. तर आपण पाहू शकतो की बँकेमध्ये जर आपला मोबाईल नंबर जोडला गेला असेल तरच आपल्याला मेसेज येतात ना. तर याच पद्धतीने आपल्याला मेसेज येणार आहेत. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना बँकेचे हेलपाटे घालायची गरज नाही आहे. माझ्या भरपूर माता भगिनी या ग्रामीण भागातून आहेत. त्यांना या योजनेचे पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी फक्त त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना याची व्यवस्थित माहिती भेटेल आणि त्यांना या योजनेची सर्व माहिती भेटेल. तर अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.